नमस्कार रसिक श्रोते हो. बऱ्याच वेळा असं होतं की आपण एखाद्या व्यक्तीशी अगदी मोकळेपणे बोलत असतो, आपल्या भावना व्यक्त करत असतो. पण असं होतं की त्या व्यक्तीची तेवढी क्षमताच नसते. तेवढी ऐकून घेण्याची त्याची मनस्थिती नसते म्हणा किंवा तेवढी ताकद नसते. त्यामुळे अशा व्यक्त केलेल्या भावना त्याचा काही उपयोग होत नाही. असंच काहीसं सांगणाऱ्या कवी अमित यांच्या सुरेखोळी वाचनात आल्या. कवी म्हणतात, स्वतःच्या भावनांचं पुस्तक अशाच हातात द्या, जे फाडण्यापेक्षा जपण्याचा प्रयत्न करतील. पुन्हा एकदा ऐका, स्वतःच्या भावनांचं पुस्तक अशाच हातात द्या, जे फाडण्यापेक्षा जपण्याचा प्रयत्न करतील. काय वाटतं तुम्हाला? तुमच्या प्रतिक्रियांची मी नेहमीप्रमाणेच कमेंट बॉक्समध्ये वाट बघते आहे. मनापासून धन्यवाद.